नमस्कार. आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल. आवाज सर्वसामान्य जनतेचा. महाराष्ट्र सरकारने खासगी शाळांचे लाड बंद करावे, याकरिता यवतमाळ जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन. मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉ. भगवानबाई दाठिया यांच्या आदेशाने व महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क अधिकारी माननीय श्री गजानन भगत साहेब यांच्या निर्देशानुसार दिनांक 24 जून 2025 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने खासगी शाळांचे लाड बंद करण्यात यावे. खासगी शाळांनी कमीत कमी वार्षिक फी आकारावी. एकदा ॲडमिशन घेतल्यावर प्रत्येक वर्षी वाढीव फी घेणे बंद करावे. शाळेची पुस्तके कोणत्याही शॉपमधून घेण्याची पालकांना परवानगी द्यावी. सोबतच फी भरली नाही म्हणून परीक्षेस बसू न देणाऱ्या शाळेवर कारवाई करावी. प्रत्येक 5 वर्षांनी गणवेश बदली करण्याची नियमावली करावी. या मागणीकरिता माननीय श्री विकास मीना साहेब जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य उपसचिव सौ सरला दिलीपराव इंगळे, श्री देवराव राठोड विदर्भाध्यक्ष, श्री देवसिंग राठोड विदर्भ सचिव, श्री भाऊरावजी ठाकरे राळेगाव तालुकाध्यक्ष, श्री प्रवीण काळे नेर तालुकाध्यक्ष, श्री गौतम बनसोड यवतमाळ शहर अध्यक्ष, श्री मुकुंद दरांडे यवतमाळ शहर सचिव, नूरसिंग चव्हाण आर्णी तालुका जनसंपर्क अधिकारी, सौ कल्पना पवार आर्णी तालुका अध्यक्ष, रामधन पवार आर्णी तालुका अध्यक्ष, श्रीमती मोरेताई आर्णी तालुका सदस्य व इतर पदाधिकारी यांनी निवेदन दिले होते. लोकहित लाईव्ह न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी हर्षनंदा वाकोडे. मानव अधिकार संरक्षण समिती दिल्लीतर्फे महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क अधिकारी श्री गजानन भगत साहेब यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आज रोजी मी विदर्भाध्यक्ष देवराव राठोड, महाराष्ट्र राज्याच्या उपसचिव सौ सरलाताई दिलीपराव इंगळे, विदर्भाचे अध्यक्ष तथा सचिव देवसिंग राठोड, या यवतमाळ शहराचे अध्यक्ष बनसोडजी, आर्णीच्या तालुकाध्यक्ष कल्पनाताई पवार दरांडे साहेब आणि इतर सर्व पदाधिकारी आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब विकास मीना साहेब यांना आम्ही खाजगी शाळा संपूर्ण महाराष्ट्रातल्या बंद कराव्या या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची दखल कलेक्टर साहेबांनी घेऊ असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे. त्यामध्ये खाजगी शाळेची वार्षिक फी आहे, वाढीव फी, गणवेश बदली, शॉपमधून पालकांना कपडे घेण्याची परवानगी वगैरे वगैरे इतर मागण्या आहेत. या मागण्यासंदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि दुसरं निवेदन, अनेक वर्षापासून जे यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँक याच्यामध्ये जो घोटाळा झालेला आहे 287 कोटीचा, त्या संदर्भात आमचे पदाधिकारी आणि त्यामधील ठेवीदार यांनीसुद्धा उपोषण केले, परंतु कुठलाही फायदा झालेला नाही. प्रशासनाने त्या संदर्भात कुठली दखल घेतलेली नाही. त्यामुळे येत्या आगामी काळामध्ये आम्ही या संदर्भात निश्चितपणे आमरण उपोषण करू. या संदर्भात सुद्धा कलेक्टर साहेबांसोबत बोलणी झालेली आहे आणि निश्चितपणे प्रशासन या दोन्ही निवेदनाची दखल घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद.